क्रिकेटमध्ये आऊट म्हणल्याच्या वादातून तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल. मान तालुक्यातील पिंपरी येथील पळशी फाटा परिसरात क्रिकेट खेळादरम्यान झालेल्या किरकोळ वादाचं रूपांतर गंभीर हाणामारीत झाल्याची घटना समोर आली आहे. तू आऊट झालायस असं म्हणल्याच्या कारणावरून एका 26 वर्षीय तरुणावर धारदार शस्त्रानं हल्ला करण्यात आल्याप्रकरणी मसवड पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी शुभम आनंदा राजगे वय वर्ष 26 राहणार पिंपरी तालुका मान जिल्हा सातारा यांनी याबाबत तक्रार दिली आहे. ही घटना 9 जून 2026 रोजी रात्री सुमारे 9 वाजेच्या दरम्यान पिंपरी गाव हद्दीतील पळशी फाटा इथं हॉटेल राजमाता जवळ घडली. फिर्यादी शुभम राजगे हे त्याचे चुलते मारुती भगवान राजगे व शहाजी खाडे यांच्याशी बोलत उभे असताना यापूर्वी क्रिकेट खेळताना झालेला वादाचा राग मनात धरून आरोपींनी त्याच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. क्रिकेट सामन्यादरम्यान तू आऊट झालायस असं सांगितल्यानं आरोपी पप्प्या उर्फ योगेश मोहिते यानं शिवेगाळ व दमदाटी केल्याचं तक्रारीत नमूद आहे. यानंतर त्यानं मनकर्णवाडी येथील इतर साथीदारांना घटनास्थळी बोलावून घेतले. आरोपी सुनील विठ्ठल जगदाळे यानं हातातील धारदार शस्त्रानं शुभम राजगे यांच्या डोक्यात वार करून जखमी केल्याचा आरोप आहे. तसेच पंप्या उर्फ योगेश लालासो मोहिते यानं तेच शस्त्र घेऊन फिर्यादीच्या डाव्या गुडघ्यावर वार केला. यावेळी इतर 2 आरोपींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचं फिर्यादीत म्हटलंय. जखमी शुभम राजगे यांच्यावर मसवड येथील दौलताडे हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले. या प्रकरणी मसवड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 160/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता BNS कलम 109(1), 118(2), 115(2), 351(2), 352(3) 5 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार DP खाडे करत असून परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आज न्यूजसाठी संदीप जठार, गोंदवले.